सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पट्टणकडोलीचे माजी उपसरपंच कृष्णाजी मसूरकर आणि अंबपचे विकासराव माने यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज हातात देऊन त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला। कृष्णाजी मसूरकर हे पट्टणकडोलीचे माजी उपसरपंच असून त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत सत्ता होती, तर विकासराव माने हे माजी पंचायत समिती सदस्य असून त्यांच्या पत्नी अंबप गावच्या विद्यमान सरपंच आहेत। मसूरकर आणि माने यांच्या शिवसेना प्रवेशाने शिंदे शिवसेनेला बळकटी मिळणार आहे। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोलीचे माजी उपसरपंच कृष्णाजी मसूरकर आणि अंबपचे विकासराव माने यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। कृष्णाजी मसूरकर आणि विकासराव माने यांनी मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार धैर्यशील माने यांनी त्यांना भगवा ध्वज उपर्ण देऊन सत्कार केला। यावेळी समन्वयक झाकीर हुसेन भालदार यांच्यासह हातकणंगले मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे हातकणंगले तालुक्यात शिवसेनेला बळकटी मिळणार आहे। समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे पाहिलं जातं आणि अनेक लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांची ओळख आहे आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याकरता, तळागाळामध्ये शिवसेना पक्ष रुजवण्याकरता, तसेच संघटनात्मक बांधणी करण्याकरता पक्ष जी जबाबदारी आमच्यावरती देईल ती जबाबदारी मी व माझे जे कार्यकर्ते आहेत हे सर्वजण हातकणंगले तालुक्यातील शिवसेना बळकट करण्याकरता आम्ही अहोरात्र प्रयत्न करू। खासदार धैर्यशील माने यांच्या गतिमान कार्यपद्धतीवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला असून तालुक्यात पक्षवाढीसाठी कार्यरत राहणार असल्याचं दोघांनीही सांगितलं।